सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी शेवयांची खीर. जेव्हा अगदी अर्जंटमध्ये काही गोड बनवायचं असतं तेव्हा घरी उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे शेवया. सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी 2 चमचे तूप घेत आहे. तुपाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाहीये, नाहीतर खीर बनवल्यानंतर थंड झाल्यावरती वरती तुपाचा खूप जास्त थर येतो. त्यामुळे इथे कमीच तुपात आपल्याला हे आधी परतून घ्यायचे ड्रायफ्रुट्स. तर काही ड्रायफ्रुट्स घेतलेत मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. 2 ते 3 मिनिटं तुपावरती मंद आचेवरती हे ड्रायफ्रुट्स आपण छान तळून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिटानंतर ड्रायफ्रूट थोडे हलके गुलाबी रंगावर आले की मग आपल्याला यामध्ये घालायचे आहेत शेवया. तर इथे मी 200 ग्रॅमचं जे शेवयांचं पॅकेट असतं ते एक पूर्ण पॅकेट घेतलेलं आहे. या शेवयांच्या 200 ग्रॅमच्या एका पॅकेटसाठी आपल्याला 1.25 लिटर इतकं दूध लागतं. तर या शेवया भाजलेल्या असतात, पण आपण आणखीन थोड्या याला भाजून घ्यायच्या आहेत, कारण या व्यवस्थित भाजलेल्या नसतात. त्यामुळे मंद आचेवरच आणखीन एक 4 ते 5 मिनिटं तुपावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाहीये, नाहीतर हे करपू शकतं. तर बघा, एक 4 ते 5 मिनिटानंतर याला छान अजून थोडा डार्क असा रंग आलेला आहे आणि छान खरपूस या भाजल्या गेलेल्या आहेत. आता याहून जास्त डार्क आपल्याला या भाजायच्या नाहीयेत. तर दुसऱ्या गॅसवर मी दूध उकळायला ठेवलं होतं. तर बघा, इथे 1.25 लिटर दूध मी उकळायला ठेवलं होतं. 1.25 लिटर दुधासाठी मी इथे 1 वाटी सपाट वाटी भरून साखर घेतलेली आहे. सोबतच मी इथे हा मावा घालणार आहे. हा मावा म्हणजे जे घरी मलई जमा करून आपण तूप बनवतो, ते तूप कडवल्यानंतर खालती जी बेरी राहते तीही आहे. घरी बनवलेली आहे, त्यामुळे याची टेस्ट अगदी माव्यासारखीच असते, कारण हा प्युअर मलईचा राहिलेलाच भाग असतो, जो खालती बेरी जमा होते ती. तुम्ही जर बाहेरून लोणी आणून तूप घरी बनवत असाल तर ती बेरी वापरू नका कशामध्ये, कारण त्याची चव अजिबात आपल्या घरच्या मलईसारखी लागत नाही. ह्याच्याऐवजी तुम्ही एक 2 दिवस मलई जमा करून ती मलई एक छोटी वाटी यामध्ये घालू शकता. नाहीच घातलीत तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला थोडी रिच टेस्ट अजून हवी असेल तर मलई किंवा मग एक छोटं 10 रुपयावालं दूध पावडरचं पॅकेट यूज करू शकता. आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवया होत्या त्या घालायच्या आहेत आणि ते सुद्धा एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम आता आपल्याला इथे हाय टू मीडियम ठेवायची आहे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला या शेवया दुधामध्ये उकळवून घ्यायच्या आहेत. शेवई तर आपण भाजून घेतलेलीच आहे, त्यामुळे तिला वेगळं असं शिजवायची गरज नाहीये. फक्त दुधामध्ये आपल्याला एक मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटं उकळून द्यायची आहे. आता जर तुम्हाला मलई वापरायची नसेल तर छोटं मिल्क पावडरचं जे पॅकेट येतं त्याने सुद्धा या खिरीला टेस्ट खूप छान येते. तर 4 ते 5 मिनिटं बघा, मी हे उकळवून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगते, ज्यामुळे याची टेस्ट आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो. तर इथे मी हे व्हॅनिला इसेन्स घेतलंय. 4 ते 5 ड्रॉप, पाव चमचा आपल्याला हा वापरायचा आहे. या इसेन्समुळे खिरीला सुगंध खूप सुंदर येतो. बाहेरून जेव्हा आपण खीर वगैरे ऑर्डर करतो तेव्हा त्याला एक छान असा एक सेंटेड सुगंध येत असतो, तो या इसेन्सचाच असतो. तर हे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. शेवयांचीच खीर नाही, इतर कुठली जरी खीर केली त्यामध्ये तुम्ही व्हॅनिला इसेन्स एक पाव चमचा टाकून बघा, किती छान टेस्ट आणि सुगंध सुद्धा घरभर दरवळतो. तर हे इसेन्स टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलंय आणि एक उकळी काढून गॅस आपल्याला बंद करायचा आहे. याहून जास्त आपल्याला काही शिजवायचं नाहीये. तुम्ही बघू शकताय शेवया छान अशा शिजलेल्या आहेत. इथे आता मी गॅस बंद करणार आहे आणि वरतून थोडेसे केशरच्या काड्या मी घालणार आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी हरकत नाही. आता बऱ्याच जणांची तक्रार असते की खीर दिसताना तर आपण पातळ दिसते तेव्हा गॅस बंद करतो, पण थंड झाल्यावर खूप घट्ट गोळा होतो. तर असं होऊ नये म्हणून काय करायचंय, गॅस बंद केल्यावर 1 वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध यामध्ये ओतून ठेवायचंय. त्यामुळे खीर जशी आपण गॅस बंद करताना जसं टेक्स्चर असतं तशीच राहते. तर बघा, अर्ध्या तासानंतर ही खीर मला हवी होती तशी घट्ट झालेली आहे. मला तेवढी पातळ नको होती म्हणून मी त्यामध्ये पुन्हा दूध घातलं नाही. मला घट्टसर अशी ही खीर हवी होती. तर बघा, जसं हवी होती तशीच खीर झालेली आहे. तुम्हाला जर एवढी घट्ट नको असेल तर जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा नॉर्मल दूध रूम टेम्परेचरवरचं खिरीमध्ये ओतायचं आहे.
फ्रीजमधलं थंडगार दूध गरम खिरीमध्ये ओतू नका, नाहीतर खीर फाटेल, ते दूध फाटेल आणि खीर सुद्धा खराब होऊ शकते. त्यामुळे दुधाचा वापर करणार असाल तर रूम टेम्परेचरवरचं साधं किंवा कोमट दूध वापरू शकता. तर इथे आपली अशी छान शाही खीर तयार झालेली आहे. सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. इसेन्सचा वापर एकदा तुम्ही खिरीत करून बघा. ती आयडिया कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.